नमस्कार मित्रांनो, ऑल इन्फो मास्टरवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बांधकाम कामगारमध्ये सेफ्टी किट कशाप्रकारे ऑनलाईन बुक करायचं ते पाहणार आहोत. यासाठी पहिल्यांदा आपल्याला बांधकाम कामगारच्या वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. याची तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्ट यावर येऊ शकता. तर आपण यावर आलेलो आहे. तर स्क्रोल करून खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक या इथं आपल्याला जो आहे तो टाकायचा आहे. या इथं जो नोंदणी नंबर मिळालेला असतो तो नोंदणी नंबर आपल्याला या इथे टाकून आपल्याला सेंड ओ-टी-पी जो आहे तो करायचा आहे आणि आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी या इथं आपल्याला टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे. तर हा मी आता बांधकाम कामगारचा नोंदणी क्रमांक टाकलेला आहे. तर आता मी या इथं जो आहे तो ओ-टी-पी टाकून माझं अकाउंटला मी जे आहे ते लॉग इन करून घेणार आहे. तर रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी आपल्याला टाकून या इथं व्हेरीफाय जे आहे ते करून घ्यायचं आहे. तर ओ-टी-पी आलेला आहे. आता व्हेरीफाय ओ-टी-पी या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता आपण पुढे आलेलो आहोत. पुढे आल्यानंतर आपल्याला इथं आता डायरेक्ट शिबिर निवडा अशा प्रकारचा जो आहे तो ऑप्शन दिसेल. त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. या इथं आल्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल त्या जिल्ह्यानुसार वर्गवारीनुसार 3 कॅटेगरी केलेले असतील. तुमच्या इथे किती कॅटेगरी असेल त्यावर अवलंबून आहे. तर हा फॉर्म सांगली जिल्ह्यातील आहे. तर या इथं तुम्हाला जे काही डिपार्टमेंट्स पाहिजे ते तुम्ही इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता आपल्याला या इथं अपॉइंटमेंट डेट जी आहे ती या इथं सिलेक्ट करायचं आहे. यासाठी आपल्याला या इथं अपॉइंटमेंट डेट या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या इथं अशा प्रकारचा इंटरफेस येईल, पण तारीख तुम्हाला दिसणार नाहीत. पुन्हा एकदा आपल्याला या इथं जे आहे ते या इथं अनेकदा आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला असं प्रकारचं कॅलेंडर ओपन होईल. या इथं बघू शकता. तर लाल डॉट जे दिसतात ते शासकीय सुट्टी आहे. ती शासकीय सुट्टी वगळून आपल्याला तारीख जी आहे ती निवडायची आहे. तर या इथं मी एक तारीख निवडणार आहे जी सोयीस्कर असेल. तर या इथं मी 24 फेब्रुवारी 2026 ची जी आहे ती डेट या इथं मी निवडणार आहे. या इथं अपॉइंटमेंट बुक कोणत्या झालेल्या आहेत किंवा काही त्यानुसार कलर कोड या इथं दिलेला असतो. तर या इथं मी 24 फेब्रुवारी 2026 ही जी आहे ती डेट अपॉइंटमेंटसाठी सिलेक्ट केलेली आहे. तर स्क्रोल करून खाली येऊया आणि आपण या इथं अपॉइंटमेंट प्रिंट करा या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे अपॉइंटमेंट लेटर जे आहे ते ओपन होईल. हे अपॉइंटमेंट लेटर आपल्याला डाउनलोड करायचं आहे आणि याची प्रिंटआउट घेऊन शिबिराच्या वेळी आपल्याला जायचं आहे आणि यासोबत आणखी काही डॉक्युमेंट आपल्याला घेऊन जावे लागणार आहेत. तर या इथं हे डाउनलोड होत नाही. यासाठी आपल्याला या इथं स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि मग याची स्क्रीनशॉट काढून आपल्याला याची PDF मध्ये कन्वर्ट करून मगच आपल्याला याची प्रिंटआउट जी आहे ती काढायची आहे. तर अशा प्रकारे आपण मोबाईलवर घरबसल्या सेफ्टी किटसाठी ऑनलाईन फॉर्म करू शकतो. माहिती चांगली वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा. धन्यवाद.